हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो थर्मल इंजिनिअरिंग. तर थर्मल इंजिनिअरिंग मध्ये आज आपण स्टार्ट करत आहोत युनिट नंबर 1 फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. चला तर मग मुलांनो युनिट नंबर 1 मध्ये फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनेमिक्स पाहूया. थोडक्यात थर्मोडायनेमिक्सच्या रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते सर्व या युनिट मध्ये पाहायला मिळणार आहे. आजच्या लेक्चर मध्ये तरी आपण बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स पाहणार आहोत की सबस्टन्स नेमके किती टाइपचे असतात, त्याचे काय काय प्रॉपर्टीज असतात, थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय, त्याचं युनिट काय, हे सर्व काही आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीला पाहूया बाळांनो व्हॉट इज थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय? द सायन्स विच डील्स विथ द हीट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बिटवीन द मटेरियल दॅट इज हीट अँड वर्क कन्सर्न विथ इज कॉल्ड ॲज थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय तर हे एक प्रकारचं सायन्स आहे जे कशा बरोबर काय डील करतं, हीट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. जर आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहे, एका ऑब्जेक्ट मधून हीट ट्रान्सफॉर्म केली जाते दुसऱ्या ऑब्जेक्टकडे किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टकडून ह्या ऑब्जेक्टकडे, तर हे जे हीट ट्रान्सफॉर्मेशन होतं यालाच आपण वर्कडन असंही म्हणतो. मग ते हीट ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याबद्दल झालेलं जे वर्कडन आहे याचा स्टडी सायन्स, ज्या सायन्स मध्ये आपण करतो त्या सायन्सच्या ब्रांचला म्हणतात थर्मोडायनेमिक्स. थर्मो मीन्स हीट, डायनेमिक मीन्स ट्रान्सफॉर्मेशन. मग थर्मोडायनेमिक म्हणजे हीट ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी, फ्रॉम वन मटेरियल टू अनदर मटेरियल. हे ज्या सायन्स मध्ये याचा स्टडी केला जातो त्याला थर्मोडायनेमिक्स म्हणतात. गॉट इट? मग बघा, द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हीट ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन मटेरियल टू अनदर मटेरियल, फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी इज कॉल्ड ॲज थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्स मध्ये एका मटेरियल कडून दुसऱ्या मटेरियलकडे हीट ट्रान्सफॉर्मेशन होते आणि हीट ट्रान्सफॉर्मेशनचा स्टडी सायन्सच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला थर्मोडायनेमिक्स म्हणतात. थोडक्यात हीट ट्रान्सफॉर्मेशनचा स्टडी या पूर्ण सब्जेक्ट मध्ये आपण करणार आहोत. पुढे बरं तुम्ही म्हणाले सर यामध्ये नेमकं काय पाहायचंय, तर पाहायचंय कन्सेप्ट ऑफ एनर्जी. आपल्याला एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचा कन्सेप्ट पाहायचा आहे. बिकॉज हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हा एक एनर्जीचा प्रकार आहे. मग आपल्याला एनर्जीचा कन्सेप्ट समजावून घ्यावा लागेल. द कन्व्हर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द अनदर. एनर्जीच्या एका फॉर्मचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये कसं होतं ते आपल्याला समजावून घ्यावं लागेल. म्हणजे एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचा कन्सेप्ट पाहावा लागेल. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हे पाहावं लागेल. प्रॉपर्टीज ऑफ वर्किंग सबस्टन्स, तो जो वर्किंग सबस्टन्स आहे त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी कराव्या लागतील. तेव्हा तुम्ही हीट ट्रान्सफॉर्मेशन बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, त्याचा स्टडी करू शकता. कळालं? मग व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनेमिक्स? थर्मोडायनेमिक्स इज अ सायन्स विच डील्स विथ द हीट ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी इज कॉल्ड ॲज थर्मोडायनेमिक्स. आणि थर्मोडायनेमिक्सचा स्टडी करताना तीन गोष्टी आपण विचारात घ्यायला हव्यात. तुम्हाला कन्सेप्ट ऑफ एनर्जी माहित पाहिजे, त्यानंतर एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हे माहित पाहिजे, आणि ज्या मटेरियल मध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतंय त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. गॉट इट? लिहून घ्या बाळांनो हे, किंवा व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या ही थिअरी. झाला असेल? सी हिअर. आता थर्मोडायनेमिक्स तर आपल्याला कळालं. आता युनिट, an arbitrary constant amount of quantity to be measured which is assigned a value of unity. What is mean by unit? Unit म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल थोड्या वेळा करता मी असं म्हणतो की 1 किलोग्रॅम ऑफ मटेरियल, एखादं मटेरियल घ्या 1 किलोग्रॅम. मग 1 किलोग्रॅम म्हणजे काय, एक स्पेसिफिक क्वांटिटी. ज्या क्वांटिटीला सगळ्या जगाने युनिट क्वांटिटी म्हणून ऍज्युम केलंय त्याला म्हणतात युनिट. फॉर एक्झाम्पल किलोग्रॅम इज अ युनिट. मग 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं किती, तर 1000 ग्रॅम. मग हे 1000 ग्रॅम सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलं की 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम आहे. मग त्या किलोग्रॅमला काय म्हणतात, युनिट. म्हणजे त्या स्पेसिफिक मटेरियलला जे काही 1 किलोग्रॅम मध्ये जेवढी काय साखर बसते, जेवढे काय जे काय असेल ते 1 किलोग्रॅम मध्ये जितकी शुगर बसते फॉर एक्झाम्पल, तर त्या क्वांटिटीला तेवढ्या वेटला सगळ्या जगाने युनिट किलोग्रॅम
असं ऍज्युम केलेलं आहे आणि त्यालाच म्हणतात युनिटी, थोडक्यात युनिट. ओके, अन ऑर्डिनरी कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ क्वांटिटी, एक कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ क्वांटिटी असते त्या मटेरियलची टू बी मेजर्ड, जी मला मोजायची आहे. आणि तिला मोजताना मी कसं मोजतो? युनिटीवर मोजतो. जर तुम्हाला 1 किलोग्रॅम शुगर माहितीये किती असते, तुम्हाला माहितीये, तर 5 किलोग्रॅम शुगर मोजू शकता की नाही? पण तुम्हाला 1 किलोग्रॅम शुगर किती हेच माहित नाही, युनिट क्वांटिटी जर तुम्हाला माहितच नाही, तर तुम्ही 5 किलोग्रॅम कसं मोजणार? मग हे जे 1 किलोग्रॅम क्वांटिटी आहे, ज्याला आपण युनिटी म्हणतो, त्याला म्हणतात युनिट. कळालं? द अमाऊंट ऑफ क्वांटिटी विच इज टू बी मेजर्ड, इट शुड बी नोन ॲज अ युनिट क्वांटिटी. जी क्वांटिटी तुम्हाला मोजायची आहे त्या क्वांटिटीची युनिट क्वांटिटी तुम्हाला माहित पाहिजे. जर तुम्हाला युनिट क्वांटिटी माहिती आहे तर तुम्ही कुठलीही अमाऊंट ऑफ क्वांटिटी मेजर करू शकता, त्याला युनिट म्हणतात. कळालं? युनिट. अँड ऑर्डिनरी कॉन्स्टंट अँड आर्बिट्रेरी कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ क्वांटिटी टू बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज युनिटी और युनिट. लेंथ म्हणजे काय बरं? लांबी. इट इज द डायमेन्शन अँड मीटर इज इट्स ऑफ इट्स युनिट. लेंथ म्हणजे एक प्रकारचं डायमेन्शन आहे. लेंथ म्हणजे एक डायमेन्शन आहे ज्याचं युनिट मीटर आहे. काय? मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर हे युनिट आहे लेंथ या डायमेन्शनची. मग लेंथ इज नथिंग बट अ डायमेन्शन हॅव्हिंग अ युनिट ऑफ मीटर. पुढे टाइम, इट इज इन सेकंड अँड डिफाइंड ॲज 1 divided by 86,400 part of a mean solar days. टोटल सोलर डेज किती असतात बरं? सोलर डे म्हणजे जेव्हा सूर्य पूर्ण उगवतो आणि पूर्ण मावळतो, दुसऱ्या दिवशी आज जिथं सूर्य आहे तिथेच परत यायला त्याला किती कालावधी लागतो? बरोबर 24 आवर्स. याला म्हणतात सोलर डे. मग आता मला सांगा 1 आवर मध्ये किती मिनिटं? 60 मिनिट्स. बरोबर. आणि एका मिनिटामध्ये किती सेकंद? 1 मिनिट मध्ये किती सेकंद येतात? 60 सेकंद. मग पूर्ण 1 डे चे किती सेकंद होतात? तर 24 आवर्स आहे 1 सोलर डे मध्ये. 24 मल्टिप्लाय बाय 60 टोटल मिनिटं येतील 1 डे चे. मल्टिप्लाय बाय अगेन 60 टोटल सेकंद. जर तुम्ही 24 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 60 24 इंटू 60 इंटू 60 हे जर केलं तर तुम्हाला पूर्ण एका सोलर डे चे टोटल सेकंद कळतात. पूर्ण एका दिवसामध्ये 86,400 सेकंद असतात. किती असतात? 86,400. आणि त्या 86,400 चा एक पार्ट म्हणजे 1 सेकंद. कळालं? म्हणजे त्यांनी 1 सोलर डे चे किती पार्ट केले? 86,400 पार्ट केले आणि त्यातला 1 पार्ट म्हणजे 1 सेकंद. याला म्हणतात टाइम. कळालं? मग टाइम इज अ सिंगल पार्ट ऑफ अ सोलर डे. एका पूर्ण सोलर डे चे जर 86,400 पार्ट केले तर त्याचा सिंगल पार्ट म्हणजे 1 सेकंद, त्यालाच टाइम म्हणतात. बर, आता इकडे बघा, 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 जूल. मग हीट साठी काय युनिट आहे? हीट साठी काय युनिट आहे? तर हीट साठी युनिट आहे जूल. काय? जूल. जूल हे एक युनिट आहे हीटचं आणि त्याला आपण न्यूटन मीटर पण म्हणतो. मग 1 न्यूटन मीटर म्हणजेच 1 जूल. मग 1 न्यूटन मीटर किंवा जूल इज अ मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. मग मी जेव्हा असं म्हणतो की 1 जूल ऑफ हीट, 1 जूल एवढी हीट म्हणजे किती? 427 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री केल्विन. एवढी एनर्जी म्हणजे 1 जूल एवढी हीट. एवढी एनर्जी, किलो कॅलरी, कॅलरी हे एनर्जीचं युनिट आहे. मग एवढी एनर्जी, एवढी हीट एनर्जी म्हणजे 1 जूल एवढी हीट म्हणजेच 1 न्यूटन पर मीटर एवढी हीट. कळालं? बाळांनो लिहून घ्या. तसं एक्झामला येत नाही पण कन्सेप्ट म्हणून माहित असू द्या. युनिट, लेंथ, टाइम आणि युनिट ऑफ हीट लिहून घ्या. ऑफलाईनच्या मुलांना काय डाऊट? ऍक्च्युली हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहेत, हे आपण 10च्या अगोदर पण पाहिलेले. नेक्स्ट आता सुरू होतो बाळांनो आपला थर्मोडायनामिक्स सब्जेक्ट. यामध्ये बघा प्युअर सबस्टन्स. ठीक आहे,
थर्मोडायनॅमिक्स या पूर्ण युनिटमध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक्स आहे म्हणून थर्मोडायनॅमिक्स सब्जेक्ट म्हणतोय मी. आता यामध्ये प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? अ सबस्टन्स दॅट हॅज अ फिक्स्ड केमिकल कॉम्पोजिशन थ्रूआउट इट्स मास इज कॉल्ड ॲज प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स तो असतो ज्यात कुठलीच इम्प्युरिटी नसते. प्युअर वॉटर म्हणजे काय? 1 ग्लास ऑफ प्युअर वॉटर म्हणजे काय? तर त्या ग्लासमध्ये फक्त वॉटर आहे, फक्त H2 आहे, दुसरं काही इम्प्युरिटी त्यात नाही. याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. ज्याच्यात कुठलीच इम्प्युरिटी नाही त्याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. असा सबस्टन्स ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे थ्रूआउट इट्स मास याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल मी म्हटलो 1 किलोग्रॅम ऑफ प्युअर शुगर, मग त्यात फक्त शुगरच असणार आहे 1 किलोग्रॅम मध्ये, त्यात थोडी शेंगदाणे असणार आहे. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? मग प्युअर सबस्टन्स इज अ फिक्स्ड केमिकल कॉम्पोजिशन ऑफ अमाउंट और क्वांटिटी. प्युअर सबस्टन्स म्हणजे एक फिक्स केमिकल कॉम्पोजिशन असलेलं एक मास, त्याला प्युअर सबस्टन्स म्हणतो. जेवढं त्याचं मास आहे त्यामध्ये फिक्स केमिकल कॉम्पोजिशन आहे, याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. अ सबस्टन्स दॅट हॅज अ फिक्स्ड केमिकल कॉम्पोजिशन थ्रूआउट इट्स मास इज कॉल्ड ॲज प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स म्हणजे वॉटर. मग वॉटर मध्ये केमिकल कॉम्पोजिशन काय पाहिजे? H2O. H2O सोडून दुसरं काहीच नाही त्याच्यात, मग त्याला म्हणतात प्युअर वॉटर. दुसरं एक्झाम्पल नायट्रोजन. मग नायट्रोजन मध्ये फक्त N2 पाहिजे, तिसरं त्याच्यात काहीच नको, याला म्हणतात प्युअर नायट्रोजन, ओनली N2. पुढे हेलियम, ज्यात फक्त हेलियम आहे, दुसरं काही नाही. कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड हा पण एक प्युअर सबस्टन्स आहे. का? कारण त्यात फक्त CO2 आहे. तुम्ही असं म्हणाल कार्बन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा, नाही. कार्बन डायऑक्साइड हा एक युनिट आहे आणि फक्त कार्बन डायऑक्साइड आहे त्यात, म्हणून त्याला म्हणतात प्युअर कार्बन डायऑक्साइड. ओके. मग कार्बन डायऑक्साइड, वॉटर, नायट्रोजन आर द एक्झाम्पल ऑफ प्युअर सबस्टन्स. and pure substance is nothing but a fixed chemical composition throughout its mass. Pure substance does not have to be single chemical element or compound. Pure substance म्हणजे फक्त एकच केमिकल किंवा एकच इलेमेंट असं नाही. तुम्ही म्हटले सर ऑक्सिजन आहे, मग फक्त ओच पाहिजे त्याच्यात, कळलं का? फक्त ऑक्सिजनच. कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन पण आहे ऑक्सिजन पण आहे, पण एक फिक्स कंपाऊंड आहे ना, त्याचा एक फिक्स केमिकल फॉर्म्युला आहे, ते सोडून त्याच्यात दुसरं काही नाही, याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. मग O2 प्युअर सबस्टन्स आहे, CO2 प्युअर सबस्टन्स आहे. तुम्ही म्हणे सर O2 मध्ये तर कार्बन नाहीये, इकडे कार्बन आहे, मग CO2 हे कसं प्युअर सबस्टन्स होईल? तसं नाही. कार्बन डायऑक्साइड हा स्वतः प्युअर काय आहे? कारण कार्बन डायऑक्साइड सोडून त्यात दुसरं तिसरं काही नाही, फक्त CO2 आहे, बाकी काही नाही. वॉटर का प्युअर आहे? हायड्रोजन ऑक्सिजन आहे, तरी ते प्युअर काय आहे? कारण त्यात फक्त H2 आहे, त्यात दुसरं तिसरं काही नाही. कन्सेप्ट कळाला प्युअर सबस्टन्सचा? प्युअर सबस्टन्स इज द सबस्टन्स having fixed chemical composition throughout its mass is called as pure substance. एक्झाम्पल येतं वॉटर, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. प्युअर सबस्टन्स म्हणजे कुठलाही एक सिंगल इलेमेंटचा कंपाऊंड नाही. सिंगल इलेमेंटचं कंपाऊंड म्हणजे प्युअर सबस्टन्स नसतं. एक असा सबस्टन्स ज्यामध्ये फिक्स केमिकल कॉम्पोजिशन आहे, त्याच्यात दुसरी काही इम्प्युरिटी मिक्स नाही, याला प्युअर सबस्टन्स म्हणतात. लिहून घ्या बाळांनो. काय डाऊट आहे? चला झाला असेल बाळांनो. प्युअर सबस्टन्सची अजून इन्फॉर्मेशन पाहूया. अ मिक्सचर ऑफ व्हेरियस केमिकल एलिमेंट्स और कंपाउंड also qualifies as a pure substance as long as mixture is homogeneous. एखादं मिक्सचर असतं ना, मिक्सचर, त्याला तोपर्यंत आपण प्युअर म्हणतो जोपर्यंत ते होमोजिनियस मिक्सचर आहे, तोपर्यंत त्याला प्युअर सबस्टन्स म्हणता येतं. पण ते जर हेटेरोजिनियस झालं तर त्याला प्युअर म्हणता येत नाही. फॉर एक्झाम्पल मीन्स वॉटर घ्या. फॉर एक्झाम्पल त्यात फक्त H2O आहे, मग इथून तिथून होमोजिनियस H2O चं कॉम्पोजिशन आहे, म्हणून ते प्युअर वॉटर. पण त्यात मी जर थोडीशी सॉइल टाकली मग ते प्युअर वॉटर राहत नाही, कारण त्याच्यात आता प्युअर H2O राहिलेला नाही. लक्षात ठेवा, एखादं मिक्सचर जरी असेल
किंवा एखादं केमिकल कंपाऊंड असेल पण त्याचं जे मिक्सचर आहे ते होमोजिनियस आहे, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन होमोजिनियस आहे, तोपर्यंत त्याला प्युअर सबस्टन्स म्हणता येतं. जेव्हा ते कॉम्पोजिशन हेटेरोजिनियस होतं तेव्हा त्याला प्युअर सबस्टन्स म्हणता येत नाही. एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस बट इट इज often considered as a pure substance because it has a uniform chemical composition. जेव्हा मी एअरच्या बाबतीत बोलतो तर एअर हे एक प्युअर सबस्टन्स आहे. तुम्ही म्हणले सर असं कसं, एअर मध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, अजूनही भरपूर काय काय. मग एवढं सगळं एअर मध्ये आहे तरी एअर प्युअर कसं? कारण एअर मध्ये जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते फिक्स आहे. एअरचं केमिकल कॉम्पोजिशन हे फिक्स आहे, त्यामुळे एअरला आपण प्युअर सबस्टन्स म्हणू शकतो. कळालं? मिक्सचर आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर म्हणजे एअर आहे, पण त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे, म्हणून त्या एअरला प्युअर सबस्टन्स आपण म्हणतो. अ मिक्सचर ऑफ ऑइल विथ वॉटर इज नॉट अ प्युअर सबस्टन्स. पण तुम्ही म्हणले सर ऑइल आणि वॉटर मिक्स केलं तर ऑइल वॉटर मिक्स होतं का रे? कधीच मिक्स नाही होत. ते ऑइल वर येतं आणि वॉटर खाली जातं, मग ते मिक्सचर प्युअर नाहीये. मग ऑइल वॉटरचं मिक्सचर हे प्युअर सबस्टन्स नाही. आणि दूध आणि वॉटर, मिल्क आणि वॉटर एकत्र गेलं मग ते प्युअर सबस्टन्स होईल. का बरं होईल? कारण ते होमोजिनियस मिक्सचर आहे. मिल्क प्लस वॉटर हे एक होमोजिनियस मिक्सचर आहे, मग ते प्युअर सबस्टन्स होईल. प्युअर मिल्क नाही, ते प्युअर सबस्टन्स म्हणतोय मी. मग मिल्क प्लस वॉटर इज अ प्युअर सबस्टन्स, बट ऑइल प्लस वॉटर इज नॉट अ प्युअर सबस्टन्स, कारण तिथं होमोजिनियस मिक्सचर नाहीये. व्हॉट इट? घ्या लिहून. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो वर्किंग सबस्टन्स. आता प्युअर सबस्टन्स पाहिला. वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय? अ सबस्टन्स विच इज केपेबल ऑफ ऍब्सॉर्बिंग अँड रिजेक्टिंग हिट ड्युरिंग द प्रोसेस इज कॉल्ड ॲज वर्किंग सबस्टन्स. असा सबस्टन्स ज्याच्यावर ज्यावेळी एक्सपेरिमेंट करतो आपण, ज्याला ज्यावेळी आपण यूज करतो तेव्हा तो सबस्टन्स केपेबल आहे, तो हिट ऍब्सॉर्बही करू शकतो आणि हिट रिजेक्टही करू शकतो. इट इज केपेबल ऑफ फॉर ऍब्सॉर्बिंग हिट और रिजेक्टिंग हिट इज कॉल्ड ॲज वर्किंग सबस्टन्स. म्हणजे असा सबस्टन्स जो केपेबल आहे हिट ऍब्सॉर्ब करायला सुद्धा आणि हिट रिजेक्ट करायला सुद्धा, त्या सबस्टन्सला म्हणतात वर्किंग सबस्टन्स. अ सबस्टन्स विच इज केपेबल फॉर ऍब्सॉर्बिंग हिट और रिजेक्टिंग हिट ड्युरिंग द प्रोसेस इज कॉल्ड ॲज वर्किंग सबस्टन्स. प्रोसेस चालू असताना एखादा पदार्थ हिट ऍब्सॉर्बही करू शकतो आणि हिट रिजेक्टही करू शकतो, त्या सबस्टन्सला म्हणतात वर्किंग सबस्टन्स. The working substance is the most work producing and absorbing devices in the gas, vapor and liquid. लक्षात ठेवा, वर्किंग सबस्टन्स हा सगळ्यात जास्त वर्क प्रोड्युसिंग आणि ऍब्सॉर्बिंग डिव्हाइस आहे. तो वर्क डन करतो सुद्धा आणि वर्क डन प्रोड्यूस सुद्धा करतो. स्वतःही वर्क डन करतो आणि वर्क डन प्रोड्यूसही करतो. फॉर एक्झाम्पल गॅस आहे, गॅस, त्या गॅसचं तुम्हाला वेपर करायचंय, वर्क डन करावं लागेल का नाही? मग गॅस इज अ वर्किंग सबस्टन्स. म्हणजे तो काय करतो? गॅस एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि गॅसचं कन्व्हर्जन वेपर मध्ये करतो. म्हणजे तो हिट ऍब्सॉर्ब करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जर सराउंडिंगची हिट कमी आहे तर तो हिट रिजेक्ट पण करू शकतो. म्हणजे गॅस वेपर मध्ये कन्व्हर्जन करतो आपण, तर त्या ठिकाणी तो हिट ऍब्सॉर्बही करतो आणि रिजेक्टही करतो, म्हणून त्याला वर्किंग सबस्टन्स म्हणतात. पुढे वेपर आणि लिक्विड. वेपर आणि लिक्विडचं कसं आहे? लिक्विडला जर हिट दिली तर तो हिट ऍब्सॉर्ब करतो आणि लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. आणि जर समजा त्या गॅसनी जर हिट रिजेक्ट केली, त्या गॅसला जर थंड केलं म्हणजे हिट रिजेक्ट केली, तर लिक्विड पण होईल ना. म्हणजे वेपर आणि लिक्विड हे एक वर्किंग सबस्टन्स आहे. तो हिट ऍब्सॉर्बही करेल आणि हिट रिजेक्टही करेल, मग त्याला वर्किंग सबस्टन्स म्हणतात. कळालं? मग अशी असं एखादा सबस्टन्स जो हिट ऍब्सॉर्बही करू शकतो आणि रिजेक्टही करू शकतो, इट इज केपेबल ऑफ ऍब्सॉर्बिंग हिट अँड ऑल्सो रिजेक्टिंग हिट इज कॉल्ड ॲज वर्किंग सबस्टन्स. बघा, फ्रेऑन, अमोनिया हे वर्किंग सबस्टन्सचे एक्झाम्पल आहे. ते हिट ऍब्सॉर्बही करू शकतात, हिट रिजेक्टही करू शकतात,
ड्युरिंग द प्रोसेस. मग फ्रेऑन आणि अमोनिया हे वर्किंग सबस्टन्स आहे. लिहून घ्या बाळांनो. ऑफलाईनच्या मुलांना कळतंय ना? ओके. आता थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट येतो बाळांनो. आतापर्यंत पाहिलं आपण प्युअर सबस्टन्स, वर्किंग सबस्टन्स, थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय. आता थोडासा इंटरेस्टिंग कन्सेप्ट येतो सिस्टीम. द टर्म सिस्टीम इज डिफाइंड ॲज द स्पेसिफाईड रिजन वेअर ट्रान्सफर ऑफ एनर्जी ऑर मास इज टू बी स्टडीड. एक असा स्पेसिफाईड रिजन आहे ज्यामध्ये मासचं ट्रान्सफर आपण कन्सिडर करतोय, एनर्जीचं ट्रान्सफर आपण तेवढ्या रिजन मध्येच कन्सिडर करतोय. त्या स्पेसिफाईड रिजनला म्हणतात सिस्टीम. फॉर एक्झाम्पल हे एक अशी एक बाउंड्री, या बाउंड्रीच्या आतमधला रिजन मी कन्सिडर करतोय, मग ह्या भागाला म्हणतात सिस्टीम, या भागाला म्हणतात बाउंड्री, आणि बाउंड्रीच्या बाहेरच्या भागाला म्हणतात सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल मला एसी बसवायचा, एअर कंडिशनर बसवायचा या रूम मध्ये, मग मी या रूमचाच फक्त विचार करणार ना. मी फक्त या रूमचं टेम्परेचर कमी झालं पाहिजे एवढाच विचार करणार. मग ह्या रूमच्या आतला भाग म्हणजे थर्मोडायनेमिक सिस्टीम, या रूमच्या भिंती म्हणजे थर्मोडायनेमिक सिस्टीमची बाउंड्री, आणि भिंतीच्या बाहेरचा भाग म्हणजे सराउंडिंग. गॉट इट? मग सिस्टीम इज द स्पेसिफाईड रिजन वेअर ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मास इज टू बी स्टडीड. हा एक स्पेसिफिक रिजन आहे ज्यामध्ये एनर्जीचं ट्रान्सफर, मासचं ट्रान्सफर याचा स्टडी आपण करतो. त्या स्पेसिफाईड रिजनला म्हणतात सिस्टीम. मग हा जो आतला भाग आहे याला म्हणतात थर्मोडायनेमिक सिस्टीम. मग थर्मोडायनेमिक सिस्टीम इज अ स्पेसिफिक रिजन विदिन विच ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मास इज टू बी कन्सिडर्ड इज कॉल्ड ॲज थर्मोडायनेमिक सिस्टीम. थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे हा एक असा स्पेसिफिक रिजन आहे ज्यामध्ये एनर्जीचं ट्रान्सफर, मासचं ट्रान्सफर याचा स्टडी आपण करतो फक्त एवढ्याच भागात. बाकीचं आपल्याला काही घेणं नाही, आतल्याच भागात फक्त आपण त्याचा स्टडी करतो, याला म्हणतात थर्मोडायनेमिक सिस्टीम. मग एसी बसवताना मी फक्त रूमच्या आतला विचार करेल, बाहेरचा नाही. मग रूमचा जेवढा भाग मला थंड करायचा आहे एसी मुळे त्याला म्हणतात थर्मोडायनेमिक सिस्टीम. स्पेसिफिक रिजन विच ओनली कन्सिडर ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मास इज कॉल्ड ॲज थर्मोडायनेमिक सिस्टीम. या लिहून बाळांनो. मग आतमध्ये हे जे दिसतंय हे सिस्टीम आहे, ही बाउंड्री आहे आणि आजूबाजूचं सराउंडिंग आहे. कळालं थर्मोडायनेमिक सिस्टीम? पुढे बाउंड्री. द एनवलप, एनवलप म्हणजे कवर, एनक्लोजिंग द सिस्टीम विच मे बी रियल और हायपोथेटिकल इज कॉल्ड ॲज बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची बाउंड्री म्हणजे काय? द एनवलप ऑर द कवर टू द थर्मोडायनेमिक सिस्टीम. थर्मोडायनेमिक सिस्टीमचं कवर, एनवलप, विच मे बी रियल, मग ते कवर खरंही असू शकतं किंवा रियल असू शकतं किंवा इमॅजिनरी असू शकतं. विच मे बी रियल ऑर इमॅजिनरी इज कॉल्ड ॲज बाउंड्री ऑफ द सिस्टीम. कळालं? मग ही जी सिस्टीम आहे बाळांनो, या सिस्टीमच्या कडेने हे दिसते की याला म्हणतात बाउंड्री. गॉट इट? मग लक्षात ठेवा बाळांनो, बाउंड्री म्हणजे काय? द एनवलप ऑर कवर अराउंड द थर्मोडायनेमिक सिस्टीम विच मे बी रियल, मग ती बाउंड्री खरी असू शकते, ऑर इमॅजिनरी, त्याला काय म्हणता येईल? बाउंड्री ऑफ द सिस्टीम. मग थर्मोडायनेमिक सिस्टीमची जी बाउंड्री आहे ती रिजिड असू शकते, कडक असू शकते किंवा फ्लेक्झिबल पण असू शकते. फॉर एक्झाम्पल एक पातेलं घेतलं, वरतून झाकण ठेवलं, खालून तुम्ही त्याला खालून हीट देताय. आता मला सांगा थर्मोडायनेमिक सिस्टीम कोणती आहे? पातेल्याच्या आतला भाग जिथं पाण्याला हीट मिळते त्या आतल्या भागाला म्हणतात थर्मोडायनेमिक सिस्टीम. पातेल्याचं जे कडेचं आवरण आहे म्हणजे पातेल्याचं मटेरियल म्हणतो आपण, त्या व्हेसलचं आजूबाजूचा भाग, स्टीलचा पार्ट, त्या मटेरियलला काय म्हणेल आपण? बाउंड्री ऑफ द सिस्टीम. आणि ती बाउंड्री कशी आहे? रियल आहे, रियल बाउंड्री आहे, पाणी काय हवेत थोडी. दुसरी गोष्ट, बरं ती बाउंड्री जी आहे ती रिजिड आहे का नाही? का फ्लेक्झिबल असतं पातेलं? रिजिड असतं. मग कधी कधी ते फ्लेक्झिबल पण असू शकतं आणि रिजिड पण असू शकतं. बाउंड्री मे बी रिजिड और फ्लेक्झिबल, बाउंड्री मे बी रियल और इमॅजिनरी, but it is an envelope
विच कव्हर्स द थर्मोडायनेमिक सिस्टीम. थर्मोडायनेमिक सिस्टीमला कव्हर करणारा एक एनवलप आहे, त्याला म्हणतो आपण बाउंड्री ऑफ द सिस्टीम. व्हॉट इट. आणि शेवटचा पार्ट आहे सराउंडिंग. द रिजन आउटसाइड द सिस्टीम. थर्मोडायनेमिक सिस्टीमच्या बाहेरचा भाग, द रिजन अराउंड द थर्मोडायनेमिक सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. इकडे पहा, दिस इज अ थर्मोडायनेमिक सिस्टीम, दिस इज अ बाउंड्री ऑफ द सिस्टीम, आणि या सिस्टीमच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला म्हणतात सराउंडिंग. आणि हे सगळं जिथं ठेवलं त्याला म्हणतात युनिवर्स. इकडे पहा, युनिवर्स. व्हेन द सिस्टीम अँड सराउंडिंग पुट टुगेदर. जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंग एकत्र ठेवतो आपण एखाद्या भागात, त्या भागाला म्हणतात युनिवर्स. फॉर एक्झाम्पल पेन आहे, पेनच्या आतला भाग म्हणजे थर्मोडायनेमिक सिस्टीम, त्याच्या बाजूने हे जे कव्हर आहे इट इज अ बाउंड्री. बरं, पेनच्या आजूबाजूला जो एरिया आहे त्याला म्हणतात सराउंडिंग. सराउंडिंग आणि थर्मोडायनेमिक सिस्टीम जिथं ठेवतो त्या सगळ्या भागाला म्हणतात युनिवर्स. मग थर्मोडायनेमिक सिस्टीम आणि सराउंडिंग जेव्हा आपण एकत्र एखाद्या ठिकाणी ठेवतो त्याला युनिवर्स म्हणतात. कळालं. मग आपण स्टडी करताना कोणता करतो बरं? आपण स्टडी करताना फक्त थर्मोडायनेमिक सिस्टीमचा स्टडी करतो. एनर्जी आत किती आली आणि बाहेर किती गेली, मास आतमध्ये किती ट्रान्सफर झालं आणि आतलं मास किती बाहेर ट्रान्सफर झालं, एवढा स्टडी आपण करतो त्या थर्मोडायनेमिक सिस्टीम मध्ये. म्हणजे बाउंड्रीच्या आतला भाग त्याला म्हणतो आपण थर्मोडायनेमिक सिस्टीम. वेअर ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड ट्रान्सफर ऑफ मास इज टू बी स्टडीड. याला म्हणतात थर्मोडायनेमिक सिस्टीम. थर्मोडायनेमिक सिस्टीमच्या आजूबाजूला जे एनवलप आहे त्याला म्हणतात बाउंड्री ऑफ द सिस्टीम. आणि त्या थर्मोडायनेमिक सिस्टीमच्या आजूबाजूचा जो भाग आहे, जो रिजन आहे, त्याला म्हणतात सराउंडिंग. आणि सराउंडिंग आणि थर्मोडायनेमिक सिस्टीम जिथे आपण एकत्र ठेवतो त्याला म्हणतात युनिवर्स. गॉट इट. आता थर्मोडायनेमिक सिस्टीमचे बाळांनो 3 टाइप्स पडतात, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. चालेल. बाय स्टुडंट्स.